नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। आधी त्याने गळा आवळला, मग तिचं डोकं आपटलं। 80 वर्षाच्या आजीबरोबर नातवानं भयंकर कृत्य केलं। कारण ऐकून सगळेजण हादरले आहे, पण नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। नातवाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या आजीचा त्याच नातवाने निर्घुणपणे खून केला आहे। ही घटना कोल्हापुरात घडली आहे। या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। खून केल्यानंतर नातू पसार झाला होता, मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत या नराधम नातवाला अटक केली आहे। त्याच्या 2 साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी त्याची चौकशी केल्यानंतर यामागचे कारण पोलिसांच्या समोर आले आहे। ज्यावेळी हे कारण पोलिसांना समजले त्यावेळी पोलिसांनाही धक्का बसला आहे। या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गणेश चौगले हा इचलकरंजीच्या विक्रमनगरमध्ये राहतो। सगुणा तुकाराम जाधव ही त्याची आजी आहे। ती 80 वर्षाची आहे। ती कागलमधल्या भोई गल्लीत राहते। गणेश आपल्या 2 साथीदारांसह आजीकडे गेला होता। त्याने आजीकडे उसने पैसे मागितले, मात्र तिने ते पैसे देण्यास नकार दिला। त्यामुळे गणेश आणि त्याच्या 2 साथीदारांना राग आला। त्यांनी घरात कुणीही नाही हे पाहत आजीचा गळा आवळला। त्यानंतर तिचे डोके जोरात आपटले, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला। आजीचा खून केल्यानंतर नराधम गणेशने तिच्या हातातील सोन्याच्या 2 पाटल्या, कानातील सोन्याची कर्णफुले काढून घेतली। त्यानंतर तिथून त्याने पळ काढला। खून झाल्याचे समोर आल्यानंतर महिलेचा दुसरा नातू आला। महिलेच्या दुसऱ्या नातवाने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली। या प्रकरणाची मुरगुड पोलीस ठाण्यात फिर्याद केली। त्यानंतर खुनाचा दाखल करण्यात आला। शिवाय पोलिसांनी आपली चक्र फिरवत आरोपी गणेश चौगले याला अटक केली। त्यानंतर खून का केला याची चौकशी केली। आधी त्याने टाळाटाळ केली, मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला। कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना स्वतंत्र तपास पथके तयार केली। त्यानंतर या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील चेतन मस्तगे आणि पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांनी 2 स्वतंत्र तपास पथके तयार केली। तपास पथके आरोपींचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार विजय इंगळे, रोहित मर्दाने व प्रदीप पाटील यांना गुन्ह्यातील आरोपी गणेश चौगले हा बालाजी चौक विक्रमनगर इचलकरंजी येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पथकांनी बालाजी चौक विक्रमनगर येथे सापळा लावून आरोपी गणेश चौगले याला ताब्यात घेतले। गणेश चौगले याला पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। गणेशने दिलेल्या माहितीनुसार त्याने काढलेले कर्ज फेडण्यासाठी विक्रमनगर येथे राहते घर विकले होते, तरी देखील त्याचे कर्ज संपले नव्हते। म्हणून आजी सगुणा जाधव यांच्या खात्यातील बँकेमधील 2 लाख रुपयांपैकी 1 लाख रुपये मागण्यास त्यांनी सुरुवात केली, परंतु आजीने पैसे देण्यास नकार दिला होता। त्या रागातून त्याने मित्रांच्या मदतीने गळा आवळून तिचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान आरोपीकडून सोन्याच्या पाटल्या, कर्णफुले व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। या भयंकर कृत्याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब देखील आवर्जून करा। धन्यवाद।